नमस्कार. मी राजेश धर्माधिकारी, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, HSC वोकेशनल किंवा MCVC आपण म्हणतो या विभागाला. या विभागाचं आपण इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचं आपण पहिलं लेक्चर घेतलं. त्यामध्ये मार्किंग स्कीम कशी होती ती आपण पाहिली. नंतर पेपर 1चा सिलेबस कोणता आहे आणि आपण त्यामध्ये काय शिकणार आहोत आपण ते पाहिलं. आज आपण पेपर 2 बेसिक इलेक्ट्रॉनिक्स या विषयामध्ये आपण काय शिकणार आहोत आपण पाहणार आहोत. मार्किंग स्कीम पहिल्या लेक्चरमध्ये सांगितली त्याप्रमाणेच या पेपर 2ची सुद्धा आहे. याला आपण पेपर 2 बेसिक इलेक्ट्रॉनिक्स असं म्हणतो आपण त्याला. बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या बेसिक गोष्टी शिकणार आहोत. म्हणजे आपल्याला यामध्ये कॉम्पोनंट्सची माहिती घेणार आहोत. पिन कनेक्शन डायग्रॅम, कॉम्पोनंट कसे टेस्ट करायचे ते आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ डायोड, ट्रान्झिस्टर, UJT, FET हे कॉम्पोनंट आपण मल्टीमीटरच्या साहाय्याने किंवा इक्विपमेंटच्या साहाय्याने आपण कसे टेस्ट करणार आहोत ते आपण शिकणार आहोत. त्यानंतर पॉवर सप्लाय. पॉवर सप्लाय आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सचं काम करताना जनरली DC पॉवर सप्लायवर आपल्याला काम करावं लागतं. इलेक्ट्रॉनिक सर्किट्स हे DC सप्लायवर काम करतात. मग DC पॉवर सप्लायची रचना कशी असते, त्याची मंडळप्रती कशी असते ते आपण पाहणार आहोत. यानंतर रेक्टिफायर. रेक्टिफायर हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. कारण की आपल्या इंडियामध्ये जो सोर्स आहे, एनर्जी सोर्स आहे, तो AC सप्लायचा सोर्स आहे. 220 व्होल्ट आणि 50 हर्ट्जचा आपल्याला विद्युत पुरवठा मिळतो. हा जो विद्युत पुरवठा मिळतो, ह्या विद्युत पुरवठ्याचं रूपांतर आपण काय करतो, DC सप्लायमध्ये करतो. म्हणजे ACचं DC व्होल्टेजमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण काय वापरतो, रेक्टिफायर सर्किट्स वापरतो. आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट्सला DC सप्लायची आवश्यकता असते. इलेक्ट्रॉनिक सर्किट्स हे DC सप्लायवर काम करत असतात. त्यासाठी रेक्टिफायरचा आपण अभ्यास करणार आहोत. रेक्टिफायरमध्ये आपण जो अभ्यास करणार आहे त्यामध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर, नंतर फुल वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये 2 प्रकार आहेत. एक सेंटर टॅप रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर हे जे रेक्टिफायरचे प्रकार आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. हाफ वेव्ह रेक्टिफायर कुठं वापरतात, सेंटर टॅप रेक्टिफायर कुठं वापरतात आणि ब्रिज रेक्टिफायर कुठं वापरतात ते पाहणार आहोत. ACचं DCमध्ये रूपांतर केल्यानंतर त्याचं प्युअर DCमध्ये करण्यासाठी रूपांतर करण्यासाठी फिल्टर सर्किटचा वापर केला जातो आणि ते फिल्टर सर्किटचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रॉनिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ॲम्प्लिफायर आणि ऑसिलेटर. ॲम्प्लिफायरने काय केलं जातं तर सिग्नलचं प्रवर्धन केलं जातं. ते सिग्नलचं प्रवर्धन करण्यासाठी आपण काय वापरणार आहोत, ॲम्प्लिफायर सर्किट्स वापरणार आहोत. मग ॲम्प्लिफायर सर्किटचा प्रकार आहेत क्लास A, क्लास B, नंतर पुशपुल ॲम्प्लिफायर, क्लास B पुशपुल ॲम्प्लिफायर. नंतर कॉमन इमिटर ट्रान्झिस्टरचा वापर करून कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर, कॉमन बेस ॲम्प्लिफायर, कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायर असे भरपूर वेगवेगळे प्रकारचे ॲम्प्लिफायर आहेत. त्यातला जनरली कॉमनली वापरला जाणारा कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर आपण वापरतो. जनरली कमर्शियली जे वापरले जाणारे ॲम्प्लिफायर आहेत ते कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर आहेत. कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर आपण अभ्यास करणार आहोत. सर्व ॲम्प्लिफायरची आपण माहिती घेणार आहोत आणि त्याचे फायदे, तोटे, फेरफुल ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय ते आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. हे झालं ॲम्प्लिफायरचं. ऑसिलेटर. ऑसिलेटरमध्ये काय असतं तर ऑसिलेटर जसं रेक्टिफायर काय करतो, DC व्होल्टेजचं DC व्होल्टेजमध्ये रूपांतर करतो. म्हणजे DC व्होल्टेज म्हणजे काय आणि AC व्होल्टेजमध्ये काय तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल. आपण जे घरामध्ये वापरतो इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामध्ये मीटरमध्ये आलेली असते आणि मीटरमधून आपण ते ट्यूब, लाईट, फॅन वगैरे याच्यासाठी आपण जे वापरतो तो जो आहे तो AC सप्लाय आहे. आपला TV हा सुद्धा AC सप्लायवर चालतो. परंतु प्रत्यक्षामध्ये TV जो चालतो तो DC सप्लायवर काम करतो. टीव्हीला आपण काय चालू करण्यासाठी आपण AC सप्लाय देतो. परंतु त्या AC सप्लाय घेतल्यानंतर TVमध्ये रेक्टिफायर सर्किटच्या सहाय्यानं त्याचं ACचं DC रूपांतर केलं जातं. SMPS पॉवर सप्लाय वापरलेला असतो त्याच्यामध्ये आणि त्याचं रूपांतर आपण काय करतो DCमध्ये करतो आणि मग तो टीव्हीला सप्लाय जातो. म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणं ही जरी आपण त्यांना AC सप्लाय देत असलो
तरीसुद्धा ती इलेक्ट्रॉनिक उपकरणं ही DC सप्लायवर काम करत असतात. आता ऑसिलेटर जे मी सांगितलं तुम्हाला, तर ऑसिलेटरचं काम काय असतं तर ऑसिलेशन्स तयार करणे, म्हणजे वेव्स तयार करणे. ऑसिलेशन्स म्हणजे काय? वेव्स तयार करणे. साईन वेव्स, स्क्वेअर वेव्स, नंतर ट्रायंग्युलर वेव्स, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ऑसिलेटर्स आहेत. त्यातला जनरली वापरला जाणारा जो ऑसिलेटर आहे तो साईन वेव्ह ऑसिलेटर आहे. सायनोसायडल वेव्ह जे आहे ही साईन वेव्ह ऑसिलेटर जनरली सोर्ससाठी वापरला जातो. मग आपण जर इन्व्हर्टर वापरतो घरामध्ये, इन्व्हर्टर सर्किट आपण वापरतो, कशासाठी वापरतो आपण ते, तर ज्यावेळेस आपल्या घरामधली किंवा MSEBकडून येणारी जी इलेक्ट्रिक सप्लाय आहे तो ज्यावेळेस बंद होतो त्यावेळेस आपण रात्रीच्या वेळी किंवा दिवसाच्या वेळी जे आपले उपकरणं आहेत ते अखंडितपणे चालू राहावेत म्हणून आपण काय वापरतो? इन्व्हर्टर वापरतो. अखंडितपणे चालू राहण्यासाठी आपण UPS वापरतो. आणि इन्व्हर्टर हा सुद्धा वापरला जातो सर्वसामान्य उपकरणासाठी वापरला जातो. आणि UPS जो वापरतो तो आपण कशासाठी वापरतो? कॉम्प्युटरसाठी वापरतो. कॉम्प्युटरला थोडासुद्धा फ्लक्च्युएशन चालत नाही. थोडंसं मायक्रो सेकंड जरी लाईट गेली तरी कॉम्प्युटर काय होतं? स्विच ऑफ होतो आणि पुन्हा रिस्टार्ट होतो. तसं होऊ नये म्हणून आपण त्यासाठी काय वापरतो? UPS वापरतो. UPS आणि इन्व्हर्टरमध्ये काय असतं? या दोन्हीचा आपण अभ्यास करणार आहोत. UPS आणि इन्व्हर्टर म्हणजे काय त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. नंतर ऑसिलेटर, सायनोसायडल ऑसिलेटर किंवा जे आहेत या ऑसिलेटरचा उपयोग कशामध्ये केला असतो? इन्व्हर्टरमध्ये केलेला असतो. या इन्व्हर्टरचा वापर करून ऑसिलेटरला जे सप्लाय दिला जातो तो ऑसिलेटरला सप्लाय दिलेला, समजा हे ऑसिलेटर सर्किट आहे, ऑसिलेटर सर्किटला DC सप्लाय दिला जातो. कार्य करण्यासाठी काय दिलं जातं? DC सप्लाय दिला जातो. आणि DC सप्लायवर ऑसिलेटर काय करतो? रन होतो. आणि त्याच्यातनं आउटपुटला आपल्याला काय मिळते? आउटपुटला फ्रिक्वेन्सी मिळते. मग ती साईन वेव्ह असेल, स्क्वेअर वेव्ह असेल, ट्रायंग्युलर वेव्ह असेल, ते असेल. आणि त्याचा फ्रिक्वेन्सी म्हणजे वेव्हज मिळतात. आणि त्या वेव्हचा वापर करून आपण काय करतो? AC सप्लायमध्ये रूपांतर केलं जातं. आणि त्या AC सप्लायचं प्रवर्धन केल्यानंतर त्याचं व्होल्टेज, प्रवर्धन म्हणजे काय? ॲम्प्लिफिकेशन. या मिळालेल्या फ्रिक्वेन्सीचं आपण जर काय ॲम्प्लिफिकेशन केलं तर त्याचं व्होल्टेजमध्ये वाढ होते. आणि त्याचा वापर आपण कुठे केला जातो? इन्व्हर्टरमध्ये केला जातो, सर्किटमध्ये. म्हणजे ऑसिलेशन म्हणजे आपण या विषयामध्ये आपण बेसिक सर्किट शिकणार आहोत. बेसिक सर्किट्स की ज्या सर्किटवर इलेक्ट्रॉनिक्स सर्व अवलंबून आहेत. इलेक्ट्रॉनिक्स जे अवलंबून आहेत ते सर्किट्स कोणते? रेक्टिफायर, ऑसिलेटर, ॲम्प्लिफायर, हे झाले बेसिक सर्किट्स. या 3 सर्किट्सचा वापर करून इलेक्ट्रॉनिक सर्किट्स तयार केले जातात. या तिन्ही सर्किटचा वापर, आणि ट्रान्झिस्टरचा वापर कशासाठी केला जातो? स्विचिंगसाठी केला जातो. आणि ट्रान्झिस्टरचा वापर कशासाठी केला जातो? स्विचिंगसाठी केला जातो. स्विचिंग म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिकली ऑन ऑफ करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? ट्रान्झिस्टरचा वापर. ट्रान्झिस्टरचा स्विचिंग म्हणून वापर केला जातो. ट्रान्झिस्टरचा ॲम्प्लिफायर म्हणून वापर केला जातो. ट्रान्झिस्टरचा बूस्टर म्हणून वापर केला जातो. प्रवर्धन करणारा बूस्टर म्हणजे प्रवर्धन करण्यासाठी वापर केला जातो. ट्रान्झिस्टरचे अनेक उपयोग आहेत. कॉम्प्युटरमध्ये जो आपण वापरतो मायक्रोप्रोसेसर जो आहे तो मायक्रोप्रोसेसरमध्ये किती ट्रान्झिस्टर आहेत त्याच्यावर त्या मायक्रोप्रोसेसरची कपॅसिटी ठरलेली असते. ट्रान्झिस्टरची जेवढी संख्या जास्त तेवढा त्या मायक्रोप्रोसेसरची कपॅसिटी जास्त असते. म्हणजे थोडक्यात आपण जो कॉम्प्युटर वापरतो त्या कॉम्प्युटरमध्ये जी चिप असते, जी महत्त्वाची चिप असते, जी ब्रेन म्हणतो आपण, मेन हार्ट, हृदय जे आपण म्हणतो कॉम्प्युटरचं, ते मायक्रोप्रोसेसर असतं. आणि त्या मायक्रोप्रोसेसरचा वापर करून कॉम्प्युटर आपण रन करत असतो. इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइसेस ते आपण जोडलेले असतात त्याचा वापर करून आपण कॉम्प्युटर वापरत असतो. पण त्याच्यामध्ये जे हार्ट आहे ते मायक्रोप्रोसेसरची चिप आहे. त्या चिपमध्ये किती ट्रान्झिस्टर आहेत, जेवढे ट्रान्झिस्टरची संख्या जास्त तेवढ्या त्या मायक्रोप्रोसेसरची कपॅसिटी जास्त. म्हणजेच ट्रान्झिस्टर हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामध्ये आपण कंपाऊंड चेक कोणते करणार आहोत? तर डायोड, ट्रान्झिस्टर, नंतर ट्रान्सफॉर्मर बघणार आहोत आपण कसा चेक करायचं ते. नंतर ट्रान्झिस्टर, डायोड, LED, लाईट इमिटिंग डायोड. LED म्हणजे काय? तर लाईट इमिटिंग डायोड. तुम्हाला LED सगळ्यांना माहीत आहे. पण LED हा एक इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे.
ह्या इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंटचा वापर करून आपण लाईट इमिटिंग करतो. म्हणजेच त्याला सप्लाय दिल्यानंतर त्याच्यामधून लाईट बाहेर पडते म्हणून त्याला काय म्हणतो आपण लाईट इमिटिंग रॉड. ह्या LED भरपूर उपयोग टी व्हीमध्ये वापरला जातो, डिस्प्लेमध्ये LED वापर केला जातो, कॅल्क्युलेटरमध्ये वापरला जातो. म्हणजे LED इंडिकेटरमध्ये सुद्धा वापर केला जातो. ट्रॅफिक लाईट्स जे इंडिकेटर्स आहेत त्यांच्यासाठी त्याचा वापर केला जातो. डिस्प्लेसाठी वापर केला जातो. विविध प्रकारचे डिस्प्ले, मॅट्रिक्स डिस्प्ले यांच्यामध्ये सुद्धा LED वापर केला जातो. विविध ठिकाणी जे इंडिकेटर्स असतात त्यामध्ये सुद्धा LED वापर केला जातो. मग हा जो LED आहे, हा LED कसा चेक करायचा, ह्याचे प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचे टर्मिनल्स कसे ओळखायचे आणि हा टेस्ट कसा करायचा ते पण आपण पाहणार आहोत. LED झाल्यानंतर डाय झाला, डाय, ट्रॅक, SCR. डायक म्हणजे 2 टर्मिनल असलेला डिव्हाइस, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ते, AC डिव्हाइस आहे. नंतर ट्रॅक 3 टर्मिनल असलेलं AC डिव्हाइस. नंतर SCR सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर म्हणतात याला काय म्हणतात, सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. आता जे मी सांगतोय ते तुम्हाला थोडंसं जरा वेगळं वाटेल, कारण की तुम्ही हे शब्द बऱ्याच वेळा ऐकलेले नसेल, कारण पहिल्यांदाच तुम्ही ऐकत असाल आणि पहिल्यांदा शब्द ऐकताना तुम्हाला अवघड वाटत असेल, परंतु तसं काही अवघड नाही. इलेक्ट्रॉनिक्स हा म्हणजे एक जादूचा खेळ आहे. जादू समजली तर ती जादू नसते, तसं इलेक्ट्रॉनिक्स आहे. आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये वेगवेगळे प्रयोग आपल्याला करायचे आहेत, वेगवेगळे सर्किट्स अभ्यासायचे आहेत. आणि ते आत्ता जे युग आहे आपलं ते सर्व इलेक्ट्रॉनिक्स युग आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला तर इलेक्ट्रॉनिक्सचीच आवश्यकता भासते. मेकॅनिकल क्षेत्रामध्ये गेला, गाडी घेतली तुम्ही तर गाडीमध्ये जर तुमचा इंडिकेटर आहे, टू व्हीलर जरी घेतली तुम्ही तर तुमचे 2 इंडिकेटर जे आहे त्या इंडिकेटर बंद चालू होतात. ते अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचा वापर करून तयार केलेला असतं. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर त्याच्यामध्ये वापरलेला असतो आणि ते LED ऑन ऑफ होत असतात. म्हणजे बाईक घेतली तर त्याच्यामध्ये जे इंडिकेटर्स आहेत ते आहेत. स्पीकर जो आहे त्या बाईकमध्ये तुमचा जो हॉर्न आहे तो स्पीकर आहे, तो इलेक्ट्रॉनिक्समध्येच आहे, इलेक्ट्रॉनिक्सचाच पार्ट एक आहे. स्विचिंग आहेत, स्विचेस आहेत वेगवेगळ्या गाडीमध्ये आपण वापरतो. नंतर आता टू व्हीलरला बऱ्याच गाड्यांना टू व्हीलरला जे स्पीडोमीटर आहे तो इलेक्ट्रॉनिक्स आलेला आहे, LCD डिस्प्ले आलेला आहे, LCD डिस्प्लेसुद्धा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे व्हेकल्समध्ये तुम्ही 4 व्हीलर जर का घेतलं तर 4 व्हीलरमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा वापर भरपूर केला आहे. तुमच्यात म्युझिक सिस्टीमसुद्धा असते, त्यात तुम्ही फोनसुद्धा रिसीव्ह करू शकता, फोन कॉल करू शकता. पुन्हा एखादी तुम्ही ड्रायव्हिंग करताना जे तुम्ही ट्रॅक असतो, म्हणजे तुम्ही काय म्हणतो GPS सिस्टीम आहे, ती GPS सिस्टीमसुद्धा 4 व्हीलरमध्ये असते. म्हणजे हा जे सर्व जे घटक आहेत ते इलेक्ट्रॉनिक्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्सशिवाय कुठलंही उपकरण परिपूर्ण होऊ शकत नाही. इलेक्ट्रॉनिक्समुळे प्रत्येक उपकरण हे आत्ता ॲडव्हान्स झालेला आहे आणि युजर फ्रेंडली झालेला आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स हा एक महत्त्वाचा भाग आहे. कुठल्याही उपकरणामध्ये घेतलं, कुठल्याही डिव्हायसेस घेतलं, कुठलंही तुम्ही घरातलं उपकरण बघितलं, तुम्ही वॉशिंग मशीन आहे, ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट्सच असतं. म्हणजे असे इलेक्ट्रॉनिक बाकीचे उपकरण तुम्ही वापरतात घरामध्ये. तुमचा ओव्हन आहे, ओव्हनमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे. तुमची हॉट प्लेट आहे, हॉट प्लेटमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक सर्किटच आहे, टच स्विच आहे त्याच्यामध्ये आणि कंट्रोलिंग सुद्धा त्याच्यावरच आहे, इलेक्ट्रॉनिक्सवरच आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स हा असा एक विषय आहे की जो सर्वव्यापी आहे आणि तो एवढा व्हास्ट आहे, जेवढा शिकेल तेवढा आपल्याला कमी आहे. परंतु आपण 11वी-12वीमध्ये आपण बेसिक गोष्टी शिकणार आहोत आणि ह्या बेसिक गोष्टींचा वापर करून आपण कंपनीमध्ये किंवा व्यवहारामध्ये कसं काम करायचं ते आपण शिकणार आहोत. यामध्ये जे आपण पाहिलं त्यात कॉम्पोनंट टेस्टिंग आपण पहिल्यांदा पाहिलं, नंतर पाहणार आहोत. म्हणजे अभ्यासक्रमातला एक भाग आहे. कोणत्या अभ्यासक्रमामध्ये कोणते कोणते घटक आहेत ते तुम्हाला या विषयामध्ये मी सांगतो. रेक्टिफायर सर्किट आहे. रेक्टिफायर सर्किटचं ACचं DC व्होल्टेज केल्यानंतर परत ते प्युअर करण्यासाठी फिल्टर सर्किट्स वापरतात. LC फिल्टर, पाय फिल्टर, नंतर RC फिल्टर, हे विविध सर्किट्स फिल्टरचे आहेत. ते फिल्टर सर्किटचा आपण अभ्यास करणार आहोत. नंतर लाईव्ह रेग्युलेशन, लोड रेग्युलेशन, म्हणजे एखादा पॉवर सप्लाय वापरल्यानंतर त्या पॉवर सप्लायची क्वालिटी कशावर अवलंबून असते तर लाईन आणि लोड रेग्युलेशन, म्हणजे लोड दिल्यानंतर तो पॉवर सप्लाय कसा काम करतो आणि जास्त कमी सप्लाय, जास्त सप्लाय म्हणजे लोड नसताना कसा काम करतो, या दोन्हीचा जो रेशो काढला जातो त्याला काय म्हणतो आपण लाईन रेग्युलेशन आणि लोड रेग्युलेशन. ते पण आपण पाहणार आहोत. म्हणजे आपण याच्यामध्ये आणखी लाईन रेग्युलेशन आणि लोड रेग्युलेशन ऑफ पॉवर सप्लाय. म्हणजे पॉवर सप्लाय जरी एखादा पॉवर सप्लाय असला तर तो पॉवर सप्लाय किती क्वालिटीचा आहे ते कशावरून ठरवलं जातं तर त्याच्या
लाईन रेग्युलेशन आणि लोड रेग्युलेशन ते कसं पाहायचं ते आपण या अभ्यासक्रमामध्ये पाहणार आहोत. म्हणजे हे जे असे विविध जे घटक आहेत ते आपण अभ्यासामध्ये बेसिक म्हणजे ज्या बेसिक गोष्टी इलेक्ट्रॉनिक्समध्ये लागतात त्या बेसिक गोष्टी आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. ऑसिलेटर्स फंक्शन जनरेटर जो असतो त्या फंक्शन जनरेटरमध्ये ऑसिलेटर्स वापरलेलं असतात आणि त्या फंक्शन जनरेटरमध्ये विविध प्रकारचे ऑसिलेशन्स असतात. एक साईन वेव्ह असते, स्क्वेअर वेव्ह असते, नंतर ट्रायंग्युलर वेव्ह असते, नंतर सॉटूथ वेव्ह असते. अशा विविध प्रकारच्या वेव्ज आपण वापरतो आणि या वेव्हचा वापर करून आपण काय करतो इलेक्ट्रॉनिक सर्किट्सचे डिझायनिंग करतो. टायमरमध्ये क्लॉक पल्स लागते, टायमरमध्ये काय लागते क्लॉक पल्स लागते त्याला आपण काय म्हणतो स्क्वेअर वेव्ह. त्याला काय म्हणतो आपण स्क्वेअर वेव्ह, ज्याला आपण काय म्हणतो स्क्वेअर वेव्ह. आपलं जे इलेक्ट्रॉनिक जे घड्याळं चालतात म्हणजे कुठलंही मायक्रो प्रोसेसर जो आहे तो मायक्रो प्रोसेसरला ऑसिलेटर्स लागतात. त्या ऑसिलेटरमध्ये आपण पाहणार आहोत अभ्यासणार आहोत. तर ते क्रिस्टल ऑसिलेटर साधारणतः वापरतो. घड्याळामध्ये कुठला वापरला तो क्रिस्टल ऑसिलेटर. ऑसिलेटरचे प्रकार काय तर हार्टली ऑसिलेटर, कॉल्पिट ऑसिलेटर, तर फेरशिफ्ट ऑसिलेटर, नंतर फेरशिफ्ट नंतर क्रिस्टल ऑसिलेटर. असे वेगवेगळे प्रकारचे ऑसिलेटर्स वापरले जातात. आता आपण आता एवढे वेगवेगळे प्रकार आपण का शिकतो म्हणतो तर तुमचा जो रेडिओ आहे रेडिओ आपण वापरतो. रेडिओ हा इलेक्ट्रॉनिक पार्टच आहे. रेडिओ, टी व्ही, टेप रेकॉर्डर, सी डी प्लेयर, कॉम्प्युटर, तुमचा मोबाईल, जेवढे काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं आहेत त्याच्यामध्ये आपण काय वापरतो इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट वापरतो. आणि सर्व उपकरणं हे DC सप्लायवर काम करतात. बॅटरी, मोबाईल हा बॅटरीवरच काम करतो. म्हणजे आपण बॅटरीचे प्रकार पण पाहणार आहोत. सोर्सेस बॅटरीचे, सेल्सचे प्रकार. आणि ह्या ऑसिलेटरमध्ये प्रत्येक ऑसिलेटरचा उपयोग वेगवेगळा आहे. रेडिओमध्ये हा हार्टली ऑसिलेटर वापरलेला असतो. रेडिओमध्ये काय वापरला असतो हार्टली ऑसिलेटर वापरला असतो, ॲम्प्लिफायर वापरलेला असतो, नंतर रेक्टिफायर वापरलेला असतो आणि स्पीकर तर लागतोच. स्पीकरशिवाय आपल्याला आवाज ऐकू येणार नाही. अँटिना असतो रेडिओमध्ये सुद्धा. अँटिना असतो. तुमचा छोटा जरी रेडिओ असतो त्याच्या आतमध्ये काय असतो अँटिना असतो. कुठलाही रिसिव्हर जो आहे तो अँटिनाशिवाय पूर्ण होत नाही. कारण की रिसिव्हर काय करत असतो तो अँटिना सिग्नल ग्रहण करत असतो आणि सिग्नल ग्रहण केल्याचं ॲम्प्लिफाय करून आपल्याला वापरत असतो. ट्रान्समीटर आणि रिसिव्हर रेडिओ आकाशवाणी केंद्र इलेक्ट्रॉनिक सर्किटच आहे त्याच्यामध्ये वापरलेले आहेत. रेडिओ केंद्र, आकाशवाणी केंद्र, ट्रान्समीटर जे विविध चॅनल्स तुम्ही जे बघता हे सगळे इलेक्ट्रॉनिक्सवर चालतात. सर्व जे उपग्रहावर जे पाठवलेले आहेत आकाशामध्ये अवकाशामध्ये त्या उपग्रहामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्सचाच वापर केलेला आहे. रिमोटवर सगळं चालतं. रिमोट सिस्टीम आहे आणि ज्या ज्या ठिकाणी प्रोग्राम आहे त्या त्या ठिकाणी कॉम्प्युटरचा वापर केला जातो, मायक्रो प्रोसेसरचा वापर केला जातो. म्हणजे आपण आपल्याला पुढच्या वर्षी कॉम्प्युटर आणि मायक्रो प्रोसेसरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यावर्षी ते करण्यासाठी आपल्याला जे जे गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी आपण शिकणार आहोत. पेपर 1मध्ये आपण बेसिक गोष्टी शिकल्या. बेसिक इलेक्ट्रिसिटी आपण पाहिलं. इलेक्ट्रिकलच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पाहिल्या. या पेपरमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पाहणार आहोत आणि पेपर ह्याचाच उपयोग आपण 12वीमध्ये करणार आहोत. म्हणजे तुमचं कसं असतं पहिलीमध्ये आपण गेल्यानंतर कसं 1, 2 शिकतो, बेरीज वजाबाकी शिकतो आणि त्याचाच वापर करून आपण थोडं मोठमोठी गणितं करतो. पुढं 5वी, 6वी, 8वीला जसं जातं तसं त्याचाच वापर आपण करून पुढे शिकतो. तसंच 11वीमधला अभ्यासक्रम आपण शिकून आपण काय करणार आहोत 12वीमध्ये शिकणार आहोत. म्हणजे 12वीमध्ये आपल्याला गेल्यानंतर आपल्याला 11वीतली माहिती येणं आवश्यक आहे. 11वीतली माहिती जर काही येत असेल तर 12वीतला अभ्यासक्रम शिकणं सोपं जातं. त्यामुळे 11वीच्या अभ्यासक्रमाला आपण तेवढंच 12वी एवढंच आपण 11वीला पण तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पेपर 3 डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स या विषयाबद्दल आपण माहिती घेऊ.